जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की। 17व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं गावभेट दौऱ्यासाठी सकाळपासून आम्ही पारुंडेपासून सुरुवात केली। 10-12 गावांचा दौरा झाला। आता आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत। आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या 29 तारखेला म्हणजे आजपासून 12 दिवसानंतर ह्या लोकसभेचं मतदान होणार आहे आणि ह्या मतदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक, आपल्या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची ही निवडणूक आहे। ही निवडणुकीच्या माध्यमातून मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या राज्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, आपल्या मतदारसंघामध्ये असेल केलेली विकास कामे पाहता संपूर्ण देशाभरात रस्त्यांचं जाळं, त्याचप्रमाणे शेतीच्या योजना, महिलांसाठी योजना, उज्ज्वला गॅस योजना, तरुणांसाठी योजना, ह्या सगळ्या योजना 116 योजना त्याची अंमलबजावणी गेल्या 4.5-5 वर्षामध्ये झाल्यामुळं संपूर्ण भारतभर एकच मागणी आहे की पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे। आणि म्हणून हे सर्व होत असताना आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं की मी 15 वर्ष खासदार आहे। माझ्या 15 वर्षापैकी पहिले 10 वर्ष काँग्रेसच्या काळातला मी विरोधी पक्षाचा खासदार आणि नंतरचे 5 वर्ष माझ्या सरकारच्या काळातला मी खासदार। पण दोन्ही सरकारच्या काळातली कामगिरी आणि तुलना जर पाहिली तर सर्वाधिक जास्त निधी आणि सर्वाधिक जास्त विकास कामं गेल्या 5 वर्षामध्ये मी करू शकलो। त्या कामाची रक्कम जवळजवळ 14,500 कोटी रुपयाची आहे। त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प असेल, आज ज्या रस्त्यावर माझ्यावर टीका करतात किंवा ट्रॅफिकच्या उदाहरण इश्यू काढतात, तो रस्ता मीच मंजूर करून आणलेला आहे। त्याची रक्कम आहे जवळजवळ 1,800 कोटी रुपये। त्यातल्या 1,350 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे, उर्वरित काम चालू आहे। असे अनेक प्रकल्प म्हणजे अष्टविनायक जोड रस्ते असतील सगळ्या जिल्ह्यामध्ये, केंद्रीय रस्ता निधी असेल, पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल, या सगळ्या कामावर जर पाहिली आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीनच योजना गेल्या 2 महिन्यापूर्वी जाहीर केली अर्थसंकल्पामध्ये की शेतकऱ्यांना ज्यांचं शेतीचं क्षेत्र 5 एकरच्या आतमध्ये आहे अशा शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6,000 रुपयाचं अनुदान या सरकारनं दिलं। हा मोठा दिलासा आहे। रक्कम जरी लहान असली तरी शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। 12.5 कोटी शेतकऱ्यांना देशाभरात या योजनेचा लाभ झालेला आहे। ज्यावेळेला कांद्याचे भाव पडले त्यावेळेला मी आपल्या विभागाचा खासदार म्हणून लोकसभेमध्ये कांद्याच्या भावाचा प्रश्न मांडला आणि सरकारनं त्याच्यानंतर 200 रुपये क्विंटलचं अनुदान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलं। त्याची रक्कम माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 कोटीच्या आसपास आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणार आहे सरकार आणि या सरकारला पुन्हा आपल्याला विजयी करायचं आहे। मी माझ्या मतदारसंघामध्ये 15 वर्षामध्ये गावागावामध्ये काम केलेली आहे। या गावामध्ये आशाताई बुचके यांनी सांगितल्यामुळे 2-3 काम आपण दिले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जवळजवळ सगळ्याच गावामध्ये खासदारांनी दिलेले, सगळ्याच गावामध्ये मी लोकसंपर्क ठेवून आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की कामं तर होत राहते, पण काही महत्वाचे प्रश्न माझ्या या भावी पिढीच्या आयुष्यात पुणे नाशिक रेल्वे खऱ्या अर्थानं पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा एकदा केंद्रामध्ये काम करण्याची संधी द्या। येणाऱ्या 29 तारखेला धनुष्य बाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा आणि माझा क्रमांक मशीनवरचं बटन हे पुन्हा एकदा 1 नंबरचंच बटन आहे। 2004ला सुद्धा 1 नंबरचंच बटन होतं, 2009ला सुद्धा 1 नंबरलाच होतो, 2014ला सुद्धा 1 नंबरलाच आहे आणि 2019ला सुद्धा 1 नंबरचंच बटन आहे। आपल्याला सवय झाली फक्त 1 नंबरचं बटन दाबायची आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की शिवसेनेचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ह्या गावात, तसं मला यापुढे खूप मोठे आशीर्वाद दिलेले आहेत, याही वेळेला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढं सांगून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी, शुभेच्छा घेण्यासाठी आलेले आहेत। मला सांगायचं केशव नाना गावडे यांना आणि डोंगरेताईंना पण की आपण सरपंच आहात, 15 वर्ष नानाने देखील सरपंच म्हणून काम केलेलं आहे। आरवी हे माहेर आहे म्हणून हक्काने सांगते की मतदानामध्ये कुठेही कमी पडू नका, कारण कामं जितकी इथे दिली आहेत वैष्णवधामपेक्षा जादाच पण कमी केलेली नाही आहेत।
त्यामुळे इथे एवढं बोलायची सुद्धा गरज नाहीये असं मला वाटतं. अजिबात बोलायचं नाही. मगाशी सांगितलं सांगा तुम्ही दोघांनी जबाबदारी घ्यायची. मला सर्व आळवी ग्रामस्थांच्या वतीने शब्द देतो की यावर्षी दादांना प्रचंड बहुमताने विजय करून देऊ व दादांना केंद्रामध्ये चांगलं मंत्रीपद मिळावं ही त्यांना शुभेच्छा देते. ओके. आणि आपल्या मार्फत आमच्या गावाला भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे, भरपूर असा निधी मिळालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्याची नक्कीच जाण ठेवतील ही मी आशा बाळगते आणि पुन्हा एकदा दादांना शुभेच्छा देते.